झालं वहिनी आमची झाली आता. अरे ए दुशासना इकडे जा, तिला भरसभेमध्ये घेऊन ये, वेणी धरून घेऊन ये आणि तिचे वस्त्र हरण कर. देवाला बरं वाटलं असेल तरी देवाला बरं वाटलं. तो दुर्योधन सांगितल्यावर त्या दुशासनानं द्रौपदी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी गेला आणि तिची वेणी आणि वस्त्र हे धरून वड्याला सुरुवात केला. वडीत आणलं कुठपर्यंत हे सभेमध्ये आणलं होता, जिथं डाव होता त्या सभेमध्ये आणलं. द्रौपदीला वाटलं होतं सिंहासाठी माझे 5 पती आहेत, त्या मूर्खाला ठेवतील का ते. माझं जर अशी आबरू जर ह्याने घेत असेल कसलाही नवरा असला बघा. हो अंगात ताकद राहू दे राहू दे. त्याच्या बायकोचं क्षण जर कुणी करीत असेल तर गपस्ती पाहतो मरून जाईल महाराज. अंगावर नंतर फोन मारत ही तर स्त्री पांडवाची स्त्री होती, बायको होती ते द्रौपदी. पण पांडव हे खाली मुंडी घातली होती महाराज. एक या दुसऱ्या भाषेत सांगू का तुम्हाला, पांडव नपुसक झाले होते, नपुसक. काही तर चांगलं नाही, बांधले गेले होते. द्रौपदीकडे पाहू शकले नाही. थोडी वाकडी करून घेऊन बघितला, त्याला सहन चालले उठला होता बरं का. गुडघे खवला होता की लगेच काय होते. त्या द्रौपदीला वाटलं होतं पती आहेत माझे म्हणून, पतीवरला विश्वास गेला. आता माझे पती नाहीत, मला पती होऊ शकत नाहीत. मोठे मोठे विद्वान आहेत, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, महान तपी माणसं. आता याच्या बरोबर यांच्या ठिकाणी मी माझी आबरू घेत असताना यांना बरं वाटते का म्हणून त्यांच्या तोंडाकडे पाहिजे. गुरु महाराज ते बरं आहे का महाराज. अशा गोष्टी सांगत असताना माझ्या डोळ्यात असू येतात. काय काय त्या ठिकाणची काय अवस्था असेल बघा. किती 3 झाली असेल तरी दोन्ही, एका महिला एक महिला एका पुरुषाच्या पुढे किती 3 झाली असेल तिने. काहीच करू शकले नाहीत कोणी. मला एक गंमत सांगू का. ज्या वेळेस सगळं काही झालं आणि भीष्माचार्य ज्यावेळेस शरपंजरामध्ये पडला त्यावेळेस पांडव पाहायला गेले, द्रौपदी पाहायला गेले. द्रौपदी हे बरं आहे का, सांग तुझ्या पतीला हे किती बाण घुसलेत तुझ्या अंगामध्ये. ठीक आहे महाराज सांगते. एका 3 अशा स्त्रीला तुमच्या समोर आबरू घेत असताना, माझे वस्त्र फेडत असताना तुमची अक्कल कुठे गेली त्यावेळेस. का सांगू शकणार नाही तुम्ही. त्यावेळेस
असे गोड आहे म्हणत. भारताचा इतिहास असा गोड आहे. भारतवासीचा माणसांनुसार काय उत्तर दिलं त्या भीष्माचार्याने? द्रौपदी खरं सांगू का तुला, आता मला नीती आठवलेली. मी त्यांचं अन्न खाल्लं होतं म्हणून दुर्बुद्धी झाली. मी दुर्बुद्धी झाली माझ्या ठिकाणी. आता मला नीती का आठवलेली सांगू का? तुझ्या नवऱ्याचे बाण माझ्या अंगामध्ये घुसलेले आणि वाईट जे रगत आहे ती बाहेर पडली म्हणून मला नीती आठवली. आता नीती आठवण काय हो? नीती आठवण काय? अशा स्त्रीला कोणी सुद्धा असं हे करू शकलं नाही. त्यावेळेस तिची अवस्था काय झाली असेल? तुकोबाराला विचारा. दीन बहु दीन झाली बिचारी, काय करते? कोणी सुद्धा समजू शकत नाही या ठिकाणी. म्हणून तिनं आता कृष्णा, आता तुझ्याशी मला कोणी नाही. कृष्णा धावले लवकरी संकट मला कोणी नाही रे बाबा. कृष्णा, कोणत्या अवस्थेत हाक मारली असेल बरं तिने द्रौपदी? काय अवस्था झाली त्या ठिकाणी तिची? त्यावेळेस देव कुठं होते? वैकुंठात होते. वैकुंठात कृष्ण परमात्मा वैकुंठामध्ये होता. द्रौपदीची हाक ऐकल्याबरोबर स्वतः भगवान म्हणतात, द्रौपदीची अति साखडी सभेशी करिता ते उघडी, मी वैकुंठावनी झाली उडी, वस्त्राच्या कोणी प्रविल्या. मी वैकुंठात होतो आणि खाली आलो. तिला किती वस्त्र पुरविलो मी. किती वस्त्र पुरले? एक वस्त्र त्याने फेडला की दुसरं तयार. त्याच्यापेक्षा दुप्पट किमतीची साडी त्याच्यामध्ये पुन्हा दुप्पट किमतीची साडी. असं त्याला फेडून 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 बरं. आणि महात्मे सांगतात द्रौपदीच्या हातात घडी द्यायची होते. कापड दिले नाही. कारण शंका स्वतः भगवान म्हणतात द्रौपदीची हाती देता घडी, नेसता दिसेल ती उघडी, या लागी मी लवण जवळी नेसती उघडी सळी झालो. द्रौपदीच्या हातात जर घडी दिलं, माझी बहीण जर लवणं नेसायला सुरुवात केली तर माझ्या बहिणीची मांडी दिसली तर म्हणजे काय राहिलं? म्हणून भगवानाचा लुगडं झाला. कैसे रे मध्ये त्याच्यामध्ये आहेच लगे. किती चिरा मनाला येईल ते इतकी उच्च कोटी प्रतीची साड्या
भगवंतानी तिच्या अंगाचं झालं सगळं. देवच वस्त्र झाला, आपणची वस्त्रे झाला हरी, आपण सदा देव वस्त्र झाला. म्हणून तुकोबारा या भगवती म्हणतात कृपावंत किती दीन बहु अवनती, त्याचा भार वाढे माथा करी योगक्षम चिंता. त्याचा भार वाहतो, त्याचा योगक्षम जाणत असतो. योग कशाला म्हणावं, क्षम कशाला म्हणावं. अप्राप्त वस्तू प्राप्त करून घेणे याचं नाव आहे क्षेम. अप्राप्त वस्तू प्राप्त करून घेणं त्याचं नाव काय, योग. आणि योग कशाला योग म्हणतात त्याला, आणि क्षम कशाला म्हणतात, त्या वस्तूचं संरक्षण करणं त्याचं नाव आहे क्षम. लक्षात. अप्राप्त वस्तू प्राप्त करून घेतल्यानंतर बरं का त्याला काय म्हणतात, योग. आणि प्राप्त झालेली वस्तू सांभाळ करण्याकरता त्याला क्षम म्हणतात. असा योग आणि क्षेम. योगक्षम गर्भामध्ये आपण जोपर्यंत राहत्या होत्या त्यावेळेसपासून त्यानं जी आपली सोय केलेली, काय काय केलं असेल त्यानं. बाहेर फॅन पाहिजे आम्हाला, आता म्हणून फॅन पाहिजे. तिथं कोणतं फॅन होतं, वडाच्या पानं एवढी जागा त्या आईच्या उदरामध्ये. तिथं जाऊन गरुडासन घालून बसावं लागलं 9 महिने 9 दिवस. महात्मे सांगतात काय त्रास झाला असेल तिथं त्या आईला त्या बाळाला. असे अभंग आपण पाहतोच ना. काय सांगतो गर्भीची, किती सांगावं गर्भवासाची यातना. कोणाला सांगावं, कोण आहे तिथं ऐकण्याकरता तर कुणी आहे का. माझं भोगिता नारायण, मला भोगावं लागते ते. काय काय आहे, मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा, तुला क्षणोक्षणाला तुझं चिंतन करतो देवा. मला याच्यातून थोडं बाहेर काढ बरं. ते गर्भ देवाला प्रार्थना करतो देवा, या दुःखातून एकदा मला मोकळं कर. तेव्हा ध्यान आली की नाही त्याची. ते म्हणला बरं खरं आहे तुझं, मी तुला या दुःखातून मोकळं करतो रे. पण काय काय होतं दुःख, ते कसलं कसलं. मातीच्या उदर कुहरी पचवून विष्टीच्या दातरी, उकडवून नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. काय विष्टामूत्र जवळकडे नाकी तोंडी खरबीकडे. गर्भवासीचे दुःख काढे कोणापुढे सांगावे, गर्भवासाचं दुःख कोणाला सांगावे, कोण आहे तिथं. देवाला सांगावं लागते ते. देवा त्याच्यातून मला मोकळं कर बरं. प्रार्थना करते एका वेळा करी. याच्यातून मला मुक्त करा, मला बाहेर काढा. भगवंताने त्याला गर्भवासात गर्भामध्येच विचारलं बरं का, काढतो रे तुला मी, काढतो पण काय करशील मला तू, मला काय करशील. देवाला नगर बोलली जात आहे, काय करशील. त्यानं उत्तर दिलं, देवा मी काय करू सांग, काय करतो सांगू का तुला. आठवीन पाय हा माझा रात्राने दिवस काढून देवा, रात्रंदिवस तुझं ध्यान करीन, रात्रंदिवस तुझं चिंतन करीन.
तुला कधी विसरणार नाही मी. एकवर काढ बरं मला बाहेर. काढलं बाहेर देवाला. काढल्यावर काही म्हणावं का नाही देवाचं नाव घ्यावं की नाही. देवाला म्हणणार म्हण की राम राम म्हण, हरी हरी म्हण की देवाचं नाव घे. काढलं की तुला बाहेर. मी कवा म्हणला म्हणलं ते ओहम ओहमची शब्द आहे ते रडते कसं रडते बघा. ओहम ओहम. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं किती बैमानावर होते. असा कृपावंत परमात्मा सगळ्या जीवावर कृपा करणार आहे. म्हणून तुकोबाराला त्या भगवंताची आठवण झाली आणि सगळ्या जगाला सांगतात माझा पांडुरंग फार कृपावंत आहे. किती कृपावंत आहे त्याचं उत्तर आहे पुढे. दीन प्रभू आवडते. दीन अर्थ काय दिनाचा अर्थ केलो का तुम्ही? काही दीन कशाला म्हणावं? दीन म्हणजे काय? आता शास्त्रातून दीन काही गरीब माणसाला दीन आहे, गरीब आहे म्हणतात. दीन याचा एक अर्थ आहे तो तुकोबारांनी एका ठिकाणी केलेले. इंद्रियाच्या दिने आम्ही केलो नारायण. इंद्रियाच्या अधीन झाले तुम्हाला दीन म्हणतात. आता हे दीन कोणतं आहे? हे दीन त्याच्यात मोडत नाही बरं का. हे दीन निराळ आहे. दीन झाला, दीन झाला, काहीच चालत नाही त्याचं त्या ठिकाणी. अशी अवस्था प्राप्त झाली त्याला. त्यावेळेस त्या परमात्म्याचा हात लागतो. देवा कळत आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही बरं का. असा दीन कोण झाला होता हो? शास्त्रातले परमात्मे दृष्टांत तुमच्या पुढे ठेवतो मी. माझ्या पद्धतीत कधी सुद्धा बोलत नाही, कधीच चुकून नाही. गजेंद्र दीन झाला. किती दीन झाला गजेंद्र? किती दीन झाला होता? होतं का त्याला कोणी? कृपाळू 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 नक्र मागाच्या जन्माचं वैर होतं त्यांचं दोघांचं यायशी संपलं. आणि दुसऱ्या जन्मामध्ये जवळजवळच आलेच त्याने त्या डोंगरात हत्ती होऊन आला आणि त्या डोंगरात एक मोठं भारी तळ होतं. त्या तळ्यात घेणार दोघांचं वैर मिटलं नव्हतं. महत्वाची गोष्ट सांगा तुम्हाला. आपल्या बरोबर कुणी वैर जर करीत असेल आणि आपला अंतकाळ जर जवळ आला तर आपल्या जवळ बोलून घ्यावं. अरे वा झालं तुझं माझं वैर झालं आतापर्यंत. तुम्हाला म्हणलास मी तुला भरतो. पण मी आता काय आता मी शेवटचा दिवस आहे माझा हे. म्हणून माझी एक विनंती आहे तुला. तुझं माझं वैर भेटलं बरं का. म्हणून हातात झाला पुढच्या जन्मात वैरच होईल. लोक महाराज याला बरं मारला नाही का. हे वैर खावा मिठावं मिठत तसं नाही. ते वैर असं त्या दोघांचं वैर होतं. त्यानं तळ्यामध्ये आला तर यानं हत्ती होऊन त्या डोंगरामध्ये बरेच दिवस झाले.
की माझा दुश्मन ह्या तळ्यामध्ये आहे. मग त्या तळ्याला पाणी प्यायला जात नव्हतं त्याला. लांब जात होता दुसऱ्या तळ्याला. तिथं पाणी प्यायचं, पुन्हा डोंगरात हिंडत राहायचं. एक काळ असा आला, त्याचा वृद्धापकाळ आला त्याला. मग काय झालं, आता त्याला कुठेच हालता येणार, जास्त लांब जाता येणार. तर त्यानं काय म्हणला, आता विचार केला त्यानं, आता काय होईल ते होईल म्हणलो. आता काय, कुठे एवढं मोठं तळ आहे, कुठे ते कोपारीला बसला असेल त्यानं, म्हैस वाट पाहत बसलाय का, जावं चटकन पाणी पिऊन यावं म्हणून निघाला. बरं, त्या तळ्यामध्ये सोंड टाकल्याबरोबर त्याने तिथंच होतं. तिथंच होतं त्यानं. त्याची सोंड पकडल्याबरोबर टळाला आरडलं त्यानं. आरडल्याबरोबर हजारो त्याचे हत्ती असलेले बाया मुली कोण होते नाही, गण काय असतील तेवढे असतील, हजारो हत्ती येऊन त्याच्या शेपटाला धरले. हजारो. भागवतकार एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे. गज सरोवरी ग्रस्त स्त्रिया पुत्र सांडिला जीत, तो अंतकाळी माते स्मरत अर्थभूत अर्थस्वरे पास करून स्मरणार झालं त्यानं. किती दिवस युद्ध चालू होते, कौरव पांडवाचं युद्ध किती दिवसाचं होतं. भारत काय केलं का नाही, पांडव काय केलं की मला सांगा ना, किती दिवसाचं युद्ध होतं पांडवाचं कौरवाचं. 18 दिवसाचं युद्ध होतं. 18. पण हे 18 दिवसाचं नव, हे 1000 वर्षाचं युद्ध होतं सारखं. 1000 वर्ष शेपटाला धरून बाहेर ओढायचे आणि त्याने एक झटका दिल्याबरोबर हजारच्या हजार मध्ये तळ्यामध्ये जायचे. एक दिवस नाही, 2 दिवस नाही.